नमस्ते मुलांनो, ज्योतिष इझी लर्निंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला 4th स्टँडर्डचं ॲडिशन शिकवणार आहे. ॲडिशन म्हणजे बेरीज करायची आहे मुलांनो आपल्याला. तर ॲडिशन बेरीज करा. सॉल्व द फॉलोइंग सम्स म्हणजे खालील बेरीज करा. तर आपल्याला ही खालची बेरीज करायची आहे. आपण ही तिसऱ्या इयत्तेत बघितलेली आहे. तुम्ही थर्ड स्टँडर्डला होता म्हणजे तिसऱ्या इयत्तेत होता तेव्हा तुम्ही ही 3 अंकी संख्यांची म्हणजे 3 डिजिट नंबर, 3 डिजिट कशाला म्हणायचंय? अंकाला, आणि संख्येला आपण नंबर बोलतो. तर या 3 अंकी संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. म्हणजे आपण थर्ड स्टँडर्डला शिकलो आहोत, पण आपण थोडं आठवण्यासाठी मागची गणितं बघूया. आता हे आहे कोणता प्लेस मुलांनो? युनिट प्लेस. तर हे युनिट प्लेस आहे, हे टेन्स प्लेस आहे, हे 100 प्लेस आहे आपलं. आणि आपण आता ॲडिशन सुरू करणार आहोत. तर ही तुमच्या मागच्या इयत्तेची उजळणी आहे मुलांनो. 3 अंकी संख्यांची बेरीज करतो आहे आपण. पण आता बेरीज करताना आपण युनिट प्लेस कडून स्टार्ट करायचं आहे. आणि वरची बोटं घ्यायची. वरची बोटं म्हणजे फिंगर्स घ्यायचे मुलांनो. 2 फिंगर्स घेतले तर पुढे खालच्या अंकाच्या पुढे बोलायचं. 3 च्या पुढे 4, 5. तर आपण इथे 5 लिहिणार आहोत मुलांनो. इथे 5 लिहिलं. आता आपण पुढच्या प्लेसला म्हणजे टेन्स प्लेसला जाणार आहोत. तर हे टेन्स प्लेस मध्ये वरती आहे 4. तर मी 4 फिंगर्स घेतले मुलांनो. आणि खाली जो नंबर आहे 2 त्याच्या पुढे बोलायचं आहे. 3, 4, 5, 6. तर 6 आलं मुलांनो आपलं. आपण इथे 6 लिहायचं. आता पुढे बघा मुलांनो, पुढे आहे युनिट प्लेस. युनिट प्लेस मध्ये वर नंबर आहे 3. मी 3 फिंगर्स म्हणजे बोटं घेतली 3. आणि खालचा नंबर 1 आहे, त्याच्या पुढे बोलायची आहेत. 1 च्या पुढे 2, 3, 4. 4 आलं मुलांनो. तर आपण इथे 4 लिहायचं. आता पुढच्या एक्झाम्पल मध्ये म्हणजे पुढच्या गणितामध्ये आपण जायचंय. तर नंबर काय आहे मुलांनो तोही वाचा जरा. तर 345 आहे आणि खालचा नंबर आहे 324. आता आपल्याला ॲडिशन म्हणजेच बेरीज करायची आहे याची. तर मी इकडून स्टार्ट करू का? नाही करायचं. नेहमी युनिट प्लेस कडून स्टार्ट करायचं आणि वरची बोटं घ्यायची. तर वरची बोटं घेतली आपण, एकच सवय लावायची आहे की वरची बोटं घेतली तर खालच्याच्या पुढे बोलायचं. वरची 5 बोटं घेतली म्हणजे फिंगर्स घेतले मुलांनो. 5 च्या पुढे बोलायचं की 5 फिंगर्स घेतले आणि 4 च्या पुढे बोलायचे. तर 4 च्या पुढे 5, 6, 7, 8, 9. तर आपलं 9 आलं. तर आपण 9 लिहिलं. आता पुढे जायचंय की टेन्स प्लेस मध्ये. टेन्स प्लेस मध्ये वरची बोटं घ्यायची आणि खालचा जो 2 अंक आहे 2 आहे त्याच्या पुढे बोलायचं. 2 च्या पुढे 3, 4, 5, 6. तर 6 आलं मुलांनो. तर आपण इथे 6 लिहूया. आता पुढे आहे युनिट प्लेस. युनिट प्लेस मध्ये वरती 3 नंबर आहे, खाली सुद्धा 3 आहे. मी 3 फिंगर्स घेतले आणि 3 च्या पुढे बोलले. तर 3 च्या पुढे काय आहे? 4, 5, 6. तर इथे आपलं 6 आलं मुलांनो. मग आपण नंबर सुद्धा वाचायचा आहे. नंबर आहे 465 आणि हा आहे 669. आता आपण तिसऱ्या गणिताकडे जाऊया. तिसरं एक्झाम्पल आहे आपलं 117 प्लस 626. तर आपण याची एडिशन करताना कुठून स्टार्ट करायचं? युनिट प्लेस कडून. तर युनिट प्लेस मध्ये वरती 0 आहे, खाली 6 आहे. 0 म्हणजे किती फिंगर्स घेऊ मुलांना? मी काहीच घेऊ शकत नाही म्हणजे 0ला कोणतीच व्हॅल्यू नाही. तर आपण खालची बोटं फक्त लिहायची तशीच. 6 बोटं लिहायची म्हणजे 6 नंबर आला आपला. 6 लिहिलं आणि पुढे जायचं आता टेन्स प्लेस कडे. वरती 7 आहे, खाली 2 आहे. तर 7 आहे आणि 2 च्या पुढे बोलायचं आहे. 2 च्या पुढे 3, 4, 5, 6, 7, 8, 9. तर 9 आलं मुलांनो.
तर आपण इथे 9 लिहायचं. आता पुढे बघा आहे 100 प्लेस. 100 प्लेस मध्ये मी वरचं 1 बोट घेतलं, 1 फिंगर घेतलं आणि 6च्या पुढे बोलले 7. तर आपण इथे 7 लिहायचं आणि आपला जो नंबर म्हणजे जी संख्या आली 3 अंकी ती वाचायची 796. तर आता आपण पुढच्या एक्झाम्पल मध्ये गणितात पुढच्या जाऊया. हे चौथं गणित आहे आपलं, फोर्थ एक्झाम्पल आहे. तर फोर्थ एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं तर वरती काय आहे 4 आहे. 4 फिंगर्स घेतले आणि 5च्या पुढे बोलायचं 6, 7, 8, 9. तर 9 आलं मुलांनो, मग मी 9 लिहिलं. आता पुढे बघा मुलांनो, पुढे आहे 10th प्लेस. वरती 9 आहे, खालती 0 आहे. 9 फिगर्स मी घेतले आणि 0 ऍड करायचं म्हटलं तर काहीही फरक पडणार नाही. म्हणजे मी इथे फक्त 9 आहे तसंच लिहिणार. आता पुढे बघा 2 फिंगर्स घ्यायची आहेत आपल्याला आणि 1च्या पुढे बोलायचं आहे, खालच्या नंबरच्या पुढे बोलायचं आहे. तर आपण बोललो 2, 3. तर आपलं आन्सर 3 आलं, म्हणजे 3 आलं इथलं 100 प्लेसचं. आता आपण नंबर वाचायचा आहे 399. तर आता आपण हे थोडीशी मागची उदाहरणे केली की ती 3rd स्टँडर्ड म्हणजे 3री इयत्तेतली. आता आपण 4थीला गेलो आहोत तुम्ही मुलं. तर आपल्याला एक नवीन प्लेस आला आहे, युनिट 10, 100 आणि 1000चा प्लेस तुमच्यासाठी नवीन आहे. तर TH लिहितो आपण 1000च्या प्लेससाठी आणि आपण आता ऍडिशन करणार आहोत. तर नंबर दिलाय आपल्याला 4301, 3290. तर युनिट प्लेस कडून स्टार्ट करा. वरची 1 फिंगर घेतला, खाली 0 आहे, काहीच फरक पडणार नाही मुलांनो. जो अंक आहे आपला 1 तो लिहिला. आता इकडे बघा, इथे सुद्धा 0 आहे आणि खाली 9 आहे. मग आपण हा 9 जरी 0 मध्ये मिसळला तरी काहीही फरक पडणार नाही, म्हणून 9च येणार मुलांनो. आता आपण 100 प्लेस मध्ये आहोत. 100 प्लेस मध्ये वरती आहे 3 आणि खाली 2 नंबर आहे. तर 2च्या पुढे बोला मुलांनो 3, 4, 5. तर इथे आपण 5 लिहिणार आहोत. आता पुढे बघा मुलांनो, आहे 1000 प्लेस. 1000 प्लेस मध्ये वरती 4 फिंगर्स घ्यायचे आहेत, बोट घ्यायचे आहेत 4 आणि 3च्या पुढे बोलायचं 4, 5, 6, 7. तर मुलांनो आपल्या इथं 7 आलं. आता हा नंबर वाचायचा मुलांनो. तर नंबर आहे 7591. तर आता आपण इकडे दुसऱ्या पहिल्या म्हणजे हे आपण एक सोडवून घेतलेलं उदाहरण होतं. पण आता आपल्याला या पहिल्या गणितात काय करायचं आहे, नंबर प्लेस स्वतः लिहायचं आहे. प्लेस लिहिताना मुलांनो नेहमी बोलून लिहा. तर कोणतं आहे, युनिट 10, 100, 1000 साठी आपण असं TH लिहिणार आहोत, त्याला 1000 बोलणार आहोत. आता नंबर लिहायचा आहे. नंबर जर मी इकडून स्टार्ट केला तर चालणार नाही. एक युनिट प्लेस कडून स्टार्ट करायचा आणि उलटा लिहित जायचं, मग आपलं आन्सर चुकणार नाही. तर मी असा उलटा नंबर लिहिला आहे. आता पुढे आपलं ऍडिशनचं साइन काढायचं. हे आहे ऍडिशनचं साइन मुलांनो. आणि आता पुढे आपला दुसरा नंबर आहे, तो सुद्धा आपण युनिट प्लेस कडून स्टार्ट करणार आहोत 6504. तर आता आपण फिंगर्स घ्यायची आणि ऍडिशन करायची. इकडून स्टार्ट नाही करायचं, युनिट प्लेस कडून करायचं. 1 फिंगर घेतलं, 6च्या पुढे बोललो 7. तर आपलं इथं 7 आलं मुलांनो. तर आपण इथे 7 लिहिलं. आता पुढे बघा मुलांनो, हे आहे 10th प्लेस. 10th प्लेस मध्ये वरती 0 आहे, खाली 5 आहे. 0 असेल तर त्याला काहीच व्हॅल्यू नाही. 0 म्हणजे मी किती फिंगर्स घेऊ, किती बोट घेऊ, काहीच नाही. मग आपण हा 5 अंक तसाच लिहिणार आहोत. आता पुढे बघा 3 आहे वरती, 3 फिंगर्स घेतले मी, तर 0 ऍड केला, काहीही फरक पडणार नाही.
तर आपण 3 लिहिणार आहोत आहे तो. आता आपण 1000 प्लेस मध्ये आहोत आणि वरती आहे 2 नंबर. 2 फिंगर्स घेतले, 4च्या पुढे बोलायचं. 5 6. तर आपलं 6 आलं, 6 लिहिलं. आता हा नंबर कसा वाचायचा मुलांनो? हे आहे 1000 प्लेस, तर 6357 नंबर असा वाचायचा. आता पुढे जाऊया आपण. तर हे आहे सेकंड एक्झाम्पल म्हणजे दुसरं गणित. आता आपण पहिल्यांदा तुम्ही सुद्धा पुस्तकातली गणित करताना प्लेस बोलून लिहा, बॉक्स काढा नीट. आता बघा, युनिट लिहा, टेन्स लिहा, 100 लिहा आणि 1000 लिहायचं. तर आता आपण हा नंबर लिहायला शिकलो आहोत. कसा नंबर लिहायचा? इकडून नाही लिहायचा, तर आपण उलटा लिहायचा. युनिट प्लेस कडून 7104. आता आपण प्लसचं साइन काढणार आहोत आणि पुढे आहे तो नंबर सुद्धा उलटा लिहिणार आहोत. युनिट प्लेस कडून 1802 आहे. मग आपण 2 लिहिलं. आता मुलांनो बघा की युनिट प्लेस मध्ये 7 आहे वर, तर 7 फिंगर्स घ्यायची. 7 फिंगर्स घेतली की काय करायचं? 7 फिंगर्स घेतली की आपण पुढे बोलायचं. 1च्या पुढे बोलायचं आहे. 2 3 4 5 6 आणि 7 8 आलं मुलांनो, तर 8 लिहायचं आहे आणि पुढे बोलायचं. पुढे आहे आपलं टेन्स प्लेस. 1 फिंगर घेतला आणि 8च्या पुढे बोलायचं. खालच्या अंकाच्या पुढे बोलायचं. 9 आलं आपलं, तर आपण 9 लिहिलं मुलांनो. आता आहे आपलं 100 प्लेस, तर दोन्ही ह्याच्यामध्ये आपला 0 आहे, तर हा आपण 0 खाली तसाच लिहायचा. आता पुढे बघा मुलांनो, 1000 प्लेस आहे. 4 फिंगर्स घेतले आणि खालच्या म्हणजे या 2 नंबरच्या पुढे बोलायचं. 3 4 5 6, तर आपलं 6 आलंय मुलांनो. मग आपण इथे 6 लिहिला, तर वाचायचा नंबर काय आहे? 6098. तर आता आपण पुढे बघा की 4th एक्झाम्पल आहे. 4th एक्झाम्पल मध्ये पहिल्यांदा काय करायचं आहे? प्लेस लिहायचे. तर युनिट, टेन्स, 100, 1000. तर आपले प्लेस लिहून झाले. आता नंबर लिहा उलटे. तर उलटा नंबर लिहिला तर आपलं गणित पुढे चुकणार नाही. आता 4 लिहिला मी. आता आहे ऍडिशनचं साइन. ऍडिशनचं साइन दिलं. पुढे आहे नंबर 2001, तर मी 1 लिहिलं, 0 लिहिला, 0 लिहिला आणि 2 लिहिला. आता आपण याची ऍडिशन करणार आहोत. तर ऍडिशन करताना काय करायचं? वरचे फिंगर्स घ्यायचे. 7 फिंगर्स घेतले, 1च्या पुढे बोलायचं. 2 3 4 5 6 7 8 आलं. तुम्हीही मोजा माझ्या बरोबर. तर 8 आलं. तर आता पुढे बघा टेन्स मध्ये. 7 आणि 0 आहे, तर 0ला तर काहीच व्हॅल्यू नाही. 7 मध्ये 0 मिसळले तर 7च येणार आहे. मग आपण 7 लिहिलं. पुढे सुद्धा 7 मध्ये 0 जर मिसळले आपण तर 7च येणार आहे. आता 1000 प्लेस मध्ये 4 आहे वरती. 4 फिंगर्स घेतले, 2च्या पुढे बोलायचं आहे. 3 4 5 6, तर आपला 6 आलाय मुलांनो. तर हे एक्झाम्पल आपण पूर्ण केलेत. आता हा नंबर वाचूया. 6778. नीट बघा, हे 1000 प्लेस आहे, तर याला काय बोलायचं? 6000. तर 6778. तर नंबरवर करत राहायचंय मुलांनो. आणि आता आपण इथेच थांबूया. आपण पुढची जी गणित आहेत ती पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला देत राहणार आहे. आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला माझे सर्व व्हिडिओज येतील. तर तुम्ही मला सबस्क्राईब नक्की करा मुलांनो.
आणि पुढे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल धन्यवाद मुलांनो. तर बाय बाय मुलांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.